मराठी की हिंदी? मराठी मराठीच. मराठी. हिंदी एक मी नंतर घेतो, पण नंतर दुसऱ्याला जाईल. 30 आणि 29 आणि 30. मी भिक्खू विशुद्धानंद मोदी बुद्धलेणी आणि बुद्धगया या ठिकाणी वास्तव्य करतो. येणाऱ्या 28 आणि 29 विशेषतः 29 तारखेला बुद्धगया येथून ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम या संस्थेचे 100 पदाधिकारी औरंगाबादला येत आहेत. हे फोरम महाबोधी महाविहार बुद्धगया याच्याशी आंदोलन करत आहे. कारण आतापर्यंत जगामध्ये हे पहिलं उदाहरण आहे की बौद्धांचं बुद्धविहार हे हिंदू महंतांच्या ताब्यात आहे. जगामध्ये असं एकही उदाहरण नाही की मुस्लिमांची मस्जिद हिंदूंच्या ताब्यात किंवा हिंदूंचं विहार मंदिर मुस्लिमांच्या ताब्यात किंवा कुठलंही असं उदाहरण नाही. ज्या धर्माचे विहार आहेत त्या धर्माच्या धर्मगुरूचे त्यांचे मस्जिद विहार गुरुद्वार आहे. परंतु 1956 अगोदर ब्राह्मणांनी बुद्धगयेच्या विहारावर कब्जा केला महंतांनी, आणि ते महंत अद्यापही ते बुद्ध विहार सोडायला मागत नाही. ट्रस्ट केला आणि ट्रस्टच्या वतीनं ते 4 बौद्ध 4 हिंदू अशा पद्धतीने त्यांनी ट्रस्ट बनवून पूर्ण हिंदूंच्याच गळ्यामध्ये बुद्ध विहार गेलेला आहे घशामध्ये. कारण जे काही 4 बौद्ध घेतलेले आहेत ते त्यांना कुठल्याही प्रकारचे कोणते अधिकार नाही. ते फक्त सयाजीराव म्हणून तिथं काम करतात. 200-500 रुपये दिले की ते खुश होऊन सही करून जातात. तर त्यांना काही घेणं नाही बुद्ध विहारात. आणि म्हणून लामा विशेषतः लामा लोक आणि रिंपोचे लोक बुद्धगयेमध्ये मोठ्या संख्येने येत राहतात. तर हे खूप मोठ्या ताकदीनं त्यांनी हे फोरम उभं केलेलं आहे. त्यामध्ये भिक्खू प्रज्ञाशील महाथेरो आहेत आणि कार्यकारिणीच्या लामा रिंपोचे यांनी खूप मोठ्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे. खूप मोठ्या ताकदीनं पटनामध्ये मोठ्या रॅली काढलेल्या आहेत आणि ह्या रॅली काढून खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती केलेली आहे. तद्वत खूप श्रद्धेनं माणसं जोडलेली आहेत. तर आम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या लोकांनी या 29 तारखेच्या कार्यक्रमामध्ये बुद्धलेणी इथे यायचं आहे. बुद्धलेणीवर हे सर्व ऑल इंडियाचे फोरमचे लोक येत आहेत. त्यांचं काय म्हणणं हे ऐकण्यासाठी आपल्या औरंगाबादमधील बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, राष्ट्रीय बौद्ध महासभा, भीम आर्मी, बामसेफ, महाबोधी सोसायटी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सोसायटी अशा सर्व सोसायटींना एकत्र जोडायचं आहे आणि आपल्याला हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये उभं करायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाला उद्यापासून म्हणजे येणाऱ्या 29 तारखेपासून प्रारंभ होत आहे. म्हणून मी जे काही बुद्धिजीवी लोक आहेत, जे काही बौद्ध अनुयायी श्रद्धावान आहेत, त्यांना सर्वांना आवाहन करू इच्छितो की 29 तारखेला सर्वांनी हजेरी लावायची आहे. येणाऱ्या बुद्धिस्ट फोरमच्या लोकांचं स्वागत करायचं आहे. ही रूपरेषा भविष्यात ठरवायची आहे की बुद्धगया कशा प्रकारे मुक्त करता येईल. तर हे बुद्धगया मुक्ती करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे, सर्वांच्या ताकदीनं करायचं आहे. म्हणून ऑल इंडिया भिक्खू संघ यामध्ये खूप श्रद्धेनं कार्यरत झालेला आहे. औरंगाबादचे भिक्खू यामध्ये सहभागी होतील. भदंत बोधीपालो महास्तवित हे यामध्ये सहभागी आहेत. आणि जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे भिक्षू आहेत सर्वांचे नाव घेता येणार नाही, परंतु औरंगाबादचे कमीत कमी 50 भिक्षू उद्याच्या 29च्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यांचं सर्वांचं संगदान भोजनदान होईल आणि येणाऱ्या फोरमचं भव्य स्वागत होईल. सर्व श्रद्धावान दानशूर उपासक उपासकांनी हजर राहावे असं कळकळीचं आव्हान मी बुद्धलेणीहून करत आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय धम्म बंधु भगिनी, आप सभी को मैं
शुद्धानंद बोधि, बुद्धलिनी औरंगाबाद और बुद्ध गया बिहार, यहाँ से आप सभी को विनंती करने जा रहा हूँ, निमंत्रित करने जा रहा हूँ कि आने वाले 29 तारीख को बुद्धिस्ट ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, इनके कार्यकारिणी, इनके सब पदाधिकारी लोग, 100 लोग से ज़्यादा भिक्षु संघ, रिम्पोचे, लामा लोग, लामा उपासक, तिबेटियन बौद्ध उपासक अपने औरंगाबाद शहर में आ रहे हैं। तो 29 तारीख को औरंगाबाद में जितने भी भिक्षु संघ है वो भी इकट्ठा होने वाला है। और मैं सभी संस्थाओं को विनंती करने जा रहा हूँ कि औरंगाबाद के सब बौद्ध भिक्षु, भिक्षुनी और समता सैनिक दल, बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय बौद्ध महासभा, भीम आर्मी, बामसेन, महाबोधि सोसाइटी, राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय सोसाइटी और सभी जो संगठन हैं जो अपने अपने बलबूते पे संगठन चला रहे हैं, वो सभी कार्यकर्ताओं को और सभी उपासक उपासिकाओं को मैं नम्र निवेदन कर रहा हूँ कि ये जो प्रश्न है महाबोधि मुक्ति आंदोलन का, ये हम सभी का प्रश्न है, केवल अकेला भिक्षु संघ का नहीं है। तो बौद्ध अनुयायियों को, हमारे आने वाले पीढ़ियों को इसका लाभ होने के लिए आज की पीढ़ी अगर चुप बैठेगी तो ये बुद्ध विहार हमारे कब्जे में नहीं रहेगा। तो इसलिए आने वाले 29 तारीख को हम सब लोगों ने इकट्ठा होना है और औरंगाबाद से एक मैसेज देना है कि हम सब मुक्ति आंदोलन में आ गए हैं और बुद्ध विहार मुक्ति आंदोलन करके ही रहेंगे, चाहे हमको अनशन करना पड़े, चाहे हमको मरना पड़े, चाहे हमको सिर कटवाना पड़े, तो भी हम इसमें बहुत ताकत से सहयोग देंगे। तो सब बुद्धिस्ट अनुयायियों को मैं हाथ जोड़ के नम्र विनंती कर रहा हूँ कि आप सभी 29 तारीख को यहाँ उपस्थित रहे। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत मंगल कामना। Okay.